complete the meaning of the sentence is called a verb. Again listen, the definition of verb is the word which complete the meaning of the sentence is called a verb. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतात. अजून एकदा ऐका, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आय एम गोइंग. सो आय एम गोइंग, देयर इज अ गोइंग इज अ वर्ब इज देयर. ओके, सो हे वाक्याचा अर्थ हे पूर्ण करतो त्यालाच काय म्हणतात, क्रियापद म्हणतात. सो गोइंग हियर इज अ वर्ब. आय एम गोइंग अँड आय एम इट इज अ हेल्पिंग वर्ब. सो जेव्हा हेल्पिंग वर्ब्स आणि वर्ब हे सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापद आहेत, हे काय करतात, वाक्याचा अर्थ पूर्ण करतात. सो आय एम गोइंग म्हणजे मी जात आहे, लाईक दॅट. देन देयर इज अ काइंड्स ऑफ वर्ब. काइंड्स ऑफ वर्ब म्हणजे क्रियापदाचे काही प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे ट्रान्झिटिव्ह वर्ब. सो ट्रान्झिटिव्ह वर्ब इन मराठी वी कॅन से सकर्मक क्रियापद. सो व्हॉट इज मीन बाय ट्रान्झिटिव्ह वर्ब? सो दोज वर्ब complete his meaning to help by object is called transitive verb. Again listen, what is mean by transitive verb? So those verb complete his meaning to help by object is called transitive verb. म्हणजे जे क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते, ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, Gopal caught a ball. So it is a count is a verb and a ball it is a object. Okay. आता इथं जे क्रियापद आहे ते क्रियापद पूर्ण करण्यासाठी त्याला कर्माची गरज आहे. ओके, जेव्हा कर्माची गरज असते तेव्हा आपण त्या वाक्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतो. सो गोपाल caught a ball. Okay. Then our second kinds of verb is intransitive verb. Intransitive verb मीन्स अकर्मक क्रियापद. मराठीमध्ये त्याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. सो व्हॉट इज मीन बाय इंट्रान्झिटिव्ह वर्ब? सो दोज वर्ब कंप्लीट इट्स मीनिंग विदाउट हेल्प बाय ऑब्जेक्ट. अगेन लिसन, व्हॉट इज मीन बाय इंट्रान्झिटिव्ह वर्ब? सो दोज वर्ब कंप्लीट हिज मीनिंग विदाउट हेल्प बाय ऑब्जेक्ट इज कॉल्ड इंट्रान्झिटिव्ह वर्ब. म्हणजे ज्या क्रियापदाला अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते त्या क्रियापदाला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. म्हणजे ज्या क्रियापदाला अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते त्याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आय स्टँड, शी गोज. इथं जे स्टँड आहे ते वर्ब आहे आणि इथं गोज ती वर्ब आहे. इथं जे क्रियापद यूज केलंय त्याला कर्माची गरज नाही. जसं आय स्टँड म्हणजे मी उभा राहतो, शी गोज ती गेली. So like that is intransitive verb. Here there is a verb complete its meaning without the help of object. Okay. इथं जे क्रियापद आहे त्याला अर्थपूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते त्यालाच काय म्हणतात, अकर्मक क्रियापद असे म्हणतात. अंडरस्टूड? सो आवर सेकंड काइंड्स ऑफ वर्ब इज ओव्हर. So our kinds of verb is going on. Second was over. Now we turn our third number kinds of verb. So third number kinds of verb is regular verbs. Regular verbs in Marathi you can say नियमित क्रियापदे. So what is mean by regular verb? So those verbs changing with rules is called regular verbs. Again listen, what is mean by regular verb? So those verbs changing with rules is called regular verbs. म्हणजे ज्या क्रियापदाच्या रूपात नियमाप्रमाणे बदल होतो त्या क्रियापदाला नियमित क्रियापदे असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, प्ले, प्लेस, प्लेइंग, प्लेड या क्रियापदामध्ये नियमानुसार बदल होतो. जसं प्ले हा क्रियापद जेव्हा आपण सब्जेक्ट हा प्लुरल असतो, सब्जेक्ट हा प्लुरल म्हणजे अनेक वचन असतो तेव्हा आपण प्ले हा सिंग्युलर वर्ब घेतो. नंतर प्लेस, प्लेस आपण कधी घेतो, जेव्हा सब्जेक्ट हा सिंग्युलर असतो तेव्हा प्लेस हा प्लुरल वर्ब आपण घेतो. देन प्लेइंग हा वर्ब कधी घेतो आपण, जेव्हा सेंटेन्स हा कंटिन्युअसचा असतो म्हणजे चालूचा असतो तेव्हा आपण प्लेइंग हा वर्ब घेतो. देन प्लेड हा वर्ब कधी घेतो, जेव्हा सेंटेन्स हा भूतकाळ असतो तेव्हा पास्ट टेन्स मध्ये आपण प्लेड हा क्रियापद घेतो. म्हणजे हा क्रियापद आपण क्रियापदाच्या रूपात नियमामध्ये बदल होतो तेव्हाच आपण हे वापरतो. अंडरस्टूड? नाउ four kinds of verb is
irregular verb. Irregular verbs in Marathi you can say अनियमित क्रियापदे. Okay, so what is mean by irregular verb? So those verbs not change with the rules of the past tense or past participle is called irregular verbs. Again listen, irregular verbs means those verbs not change with the rules of the past tense or past participle is called irregular verbs. म्हणजे ज्या क्रियापदाच्या भूतकाळी किंवा भूतकाळात धातुसाधित रूपात नियमानुसार बदल होत नाही अशा क्रियापदाला आपण अनियमित क्रियापद असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल राईट, रोट, रिटर्न जे आपण फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म घेतो त्या हिशोबाने आपण हे क्रियापदे वापर करतो वाक्यामध्ये. त्यालाच आपण काय म्हणतो इररेग्युलर वर्ब्स. म्हणजे इथं भूतकाळ आणि भूतकाळ धातुसाधित रूपात बदल होत नाही त्यांना आपण अनियमित क्रियापद असे म्हणतो. अंडरस्टूड? देन आवर फिफ्थ काइंड्स ऑफ वर्ब इज मेन वर्ब. इन मराठी यू कैन से मेन वर्ब मीन्स मुख्य क्रियापदे. मुख्य क्रियापदे. सो व्हाट इज मीन बाय मेन वर्ब? सो दोज वर्ब इज इंडिकेट द कंप्लीट मीनिंग ऑफ द सेंटेंस इज कॉल्ड मेन वर्ब. अगेन लिसन, व्हाट इज मीन बाय मेन वर्ब? So the main verb indicate the complete meaning of the sentence is called main verb. म्हणजे वाक्याचा अर्थ स्वतंत्रपणे करणाऱ्या क्रियापदाला आपण मुख्य क्रियापद असे म्हणतो. वाक्याचा अर्थ स्वतंत्रपणे करणाऱ्या क्रियापदाला मुख्य क्रियापद असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल आय रीड अ बुक हे मेन क्रियापद वाक्याचा अर्थ स्वतंत्रपणे पूर्ण करतात. ओके, त्यालाच काय म्हणतात मुख्य क्रियापद. सो इट इज अ मेन वर्ब. आय रीड अ बुक. देन सो आवर फोर्थ parts of speech is over. Now we turn our fifth parts of speech. So fifth parts of speech is adverb. Adverb in Marathi you can say क्रिया विशेषण अव्यय. Okay, so what is the definition of adverb? So the word which tells something about the verb is called adverb. Again listen, the definition of adverb is the word which tells something about the verb is called adverb. म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतो. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल द एलिफंट वॉक्स स्लोली. द एलिफंट वॉक्स स्लोली यामध्ये स्लोली हा ऍडवर्ब आहे. का ऍडवर्ब आहे? कारण जे बॉक्स आहे हे बॉक्स हे वर्ब आहे. वर्ब म्हणजे क्रियापद. या वर्ब बद्दल अधिक माहिती कुठला शब्द सांगतोय? हा स्लोली. वॉक म्हणजे चालणे आणि स्लोली म्हणजे थोड्याशा हळू चालणे. तर जे हत्ती चालतोय कसा? स्लोली चालतोय. म्हणजे चालण्याबद्दल अधिक माहिती कुठला शब्द सांगतोय? स्लोली. सो स्लोली इज अ ऍडवर्ब. कारण हे क्रियापदाबद्दल एक विशेष माहिती सांगतोय त्यालाच काय म्हणतात? ऍडवर्ब म्हणतात. आणि मराठीमध्ये त्याला म्हणतात क्रियाविशेषण अव्यय. अंडरस्टूड? So the elephant walks slowly. So slowly is the adverb. Because of this word telling something about this verb, so it's called adverb. Then here is the kinds of adverb. म्हणजे क्रियाविशेषण अव्ययाचे काही प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे adverb of time. Adverbs of time in Marathi you can say कालवाचक क्रियाविशेषण. कालवाचक क्रियाविशेषण. So what is meant by adverb of time? So the word shows the action of the time is called adverb of time. Again listen, what is mean by adverbs of time? So the word shows the action of the time is called adverb of time. म्हणजे क्रियेची वेळ सूचित करणाऱ्या शब्दांना आपण कालवाचक क्रियाविशेषण असे म्हणतो. क्रियेची वेळ सूचित करणाऱ्या शब्दाला कालवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल yesterday, टुडे, टुमारो जे शब्द असतात ते शब्द एक क्रियेची काळ म्हणजे क्रिया घडली कुठे, या कुठले वेळ होता ते क्रिया घडायचा ते वेळ सांगतात. त्या शब्दाला आपण काय म्हणतो? ऍडवर्ब ऑफ टाइम. आणि मराठीमध्ये त्याला म्हणतात कालवाचक क्रियाविशेषण. आता yesterday म्हणजे काल. एखादी घटना जर काल घडली असेल तर yesterday हा शब्द काय दर्शवतोय? ऍडवर्ब ऑफ टाइम. टुडे म्हणजे आज अँड टुमारो म्हणजे उद्या. हे जे शब्द असतात त्यालाच काय म्हणतात? ऍडवर्ब ऑफ टाइम. अंडरस्टूड? Now
Second kinds of adverb is adverb of place. Adverb of place in Marathi you can say स्थलवाचक क्रियाविशेषण. स्थलवाचक क्रियाविशेषण. So what is mean by adverb of place? So the word shows the place of action is called adverb of place. Again listen. Adverb of place means the word shows the place of action is called adverb of place. म्हणजे क्रियेची स्थल किंवा जागा सूचित करणाऱ्या शब्दाला आपण स्थलवाचक क्रियाविशेषण असे म्हणतो. क्रियेची जागा किंवा प्लेस सूचित करणाऱ्या शब्दाला स्थलवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल हिअर, देअर, एव्हरीवेअर. जे एखादी घटना क्रिया कुठं घडली हे दर्शवण्यासाठी ज्या शब्दाचा वापर करतात त्या शब्दालाच काय म्हणतात? स्थलवाचक क्रियाविशेषण म्हणतात. फॉर एक्झाम्पल हिअर म्हणजे इकडे, देअर म्हणजे तिकडे, एव्हरीवेअर म्हणजे सर्वत्र. जे शब्द असे दर्शवतात त्याला काय म्हणतात? स्थलवाचक क्रियाविशेषण. ओके. देन आवर थर्ड काइंड्स ऑफ एडवर्ब इज एडवर्ब ऑफ रिझन. एडवर्ब ऑफ रिझन इन मराठी कॅन से हेतुदर्शक क्रियाविशेषण. हेतुदर्शक क्रियाविशेषण. So what is mean by adverb of reason? So to show the reason of action is called adverb of reason. Again listen, what is mean by adverb of reason? So to show the reason of the action is called adverb of reason. म्हणजे क्रियेची हेतू, या क्रियेचा हेतू किंवा कारण दर्शवणाऱ्या शब्दाला आपण adverb of reason किंवा हेतुदर्शक क्रियाविशेषण असे म्हणतो. फॉर एक्झाम्पल पर्पजली या ऍक्सिडेंटली. जे शब्द आहे ती शब्द थ्रू काहीतरी हेतू किंवा कारण स्पष्ट होतं त्या शब्दालाच आपण काय म्हणतो? हेतुदर्शक क्रियाविशेषण. जसं पर्पजली म्हणजे मनापासून काहीतरी करायचं असेल आणि ऍक्सिडेंटली म्हणजे अचानक घडलेली क्रिया. जे शब्द दर्शवतात त्यालाच काय म्हणतात? एडवर्ब ऑफ रिझन. अंडरस्टूड? सो आवर fifth parts of speech was over. Now we turn our 6th number parts of speech. So 6th number parts of speech is preposition. Preposition in Marathi we can say shabdyogi avyavya. Okay, so what is the definition of preposition? So the words that are used before a noun or pronoun to show the relationship of this word to some other part of the sentences are called preposition. Again listen, the definition of preposition is the words that are used before a noun or pronoun to show the relationship of this word to some other part of the sentences are called preposition. म्हणजे नामाच्या व सर्वनामाच्या पूर्वी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना आणि त्या शब्दांचा संबंध वाक्यातील दुसऱ्या शब्दांशी असणे यालाच आपण शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल हिज बुक इज इन हिज बॉक्स and his cap is on the table. So here is the first sentence, his book is in his box. Okay, so here is the in is a preposition, and second number his cap is on the table. Okay, so there is the on is a preposition. आता इथं in चा वापर कसा केला बघा. his book is in his box म्हणजे त्याचं पुस्तक हे बॉक्स मध्ये आहे. जेव्हा आपल्याला मध्ये या आत असं दर्शवायचं असतं तेव्हा आपण इन या प्रेपोजिशनचा वापर करतो. देन सेकंड नंबर हिज कॅप इज ऑन द टेबल म्हणजे तिची टोपी ही टेबलाच्या वरती आहे. टेबलाच्या वरती म्हणजे वर आणि त्या खालच्या वस्तूला स्पर्श होणे या अर्थाने आपण ऑन या प्रेपोजिशनचा वापर करतो. ओके, सो हिज बुक इज इन हिज बॉक्स म्हणजे तिचं पुस्तक बॉक्स मध्ये आहे आणि हिज कॅप इज ऑन द टेबल म्हणजे तिची टोपी हे टेबलावरती आहे या अर्थाने आपण इन ऑन या प्रेपोजिशनचा वापर करतो. अंडरस्टूड? ओके, सो डाऊन देयर इज अ काइंड्स ऑफ प्रेपोजिशन. म्हणजे आता प्रेपोजिशनचे काही प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे सिंपल प्रेपोजिशन. सिंपल प्रेपोजिशन. सो व्हॉट इज मीन बाय सिंपल प्रेपोजिशन? सो इन दिस प्रेपोजिशन ओनली वन वर्ड इन्क्लूड. अगेन लिसन, व्हॉट इज मीन बाय सिंपल प्रेपोजिशन? सो इन दिस प्रेपोजिशन ओनली वन वर्ड इन्क्लूड. या सिंपल प्रेपोजिशन मध्ये एकाच शब्दाचा समावेश केला जातो. या सिंपल प्रेपोजिशन मध्ये एकाच शब्दाचा समावेश केला जातो त्याला सिंपल प्रेपोजिशन असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल इन, ऍट, बाय, अपॉन, ऑन, विथिन, इनटू, ईटीसी. म्हणजे या सिंपल प्रेपोजिशन मध्ये फक्त एकाच
शब्दाचा समावेश केला जातो त्यालाच काय म्हणतात सिंपल प्रिपोजिशन. अंडरस्टूड. नाउ सेकंड काइंड्स ऑफ प्रिपोजिशन इज कॉम्प्लेक्स प्रिपोजिशन. Complex preposition means what? So see here, in this preposition 2 or 3 words include. Again listen, what is meant by complex preposition? So in this preposition 2 or 3 words include. या कॉम्प्लेक्स प्रिपोजिशन मध्ये 2 किंवा 3 शब्दाचा समावेश केला जातो त्याला कॉम्प्लेक्स प्रिपोजिशन असे म्हणतात. ज्यामध्ये 2 किंवा 3 शब्दाचा समावेश केला जातो त्याला कॉम्प्लेक्स प्रिपोजिशन असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, इन स्पाइट ऑफ, बिकॉज ऑफ, इन फ्रंट ऑफ यामध्ये 2 किंवा 3 शब्दाचा समावेश केला जातो त्याला काय म्हणतात कॉम्प्लेक्स प्रिपोजिशन. अंडरस्टूड. नाउ आवर थर्ड टाइप्स ऑफ प्रिपोजिशन इज कंपाउंड प्रिपोजिशन. सो व्हाट इज मीन बाय कंपाउंड प्रिपोजिशन? सो in this preposition only one word used but that words joined with prefix. Again listen, what is mean by compound preposition? So in this preposition only one word used but that word joined with prefix. आता कंपाउंड प्रिपोजिशन मध्ये सुद्धा एका शब्दाचा समावेश केला जातो फक्त त्या शब्दाला उपसर्ग जोडला जातो त्यालाच आपण काय म्हणतो compound preposition. Understood? So example here, beside, around, about. So it is an example of compound preposition. Okay? So our seventh parts of speech is conjunction. Conjunction in Marathi you can say उभयनवी अव्यय. So what is the definition of conjunction? So the definition is the words that join together 2 or more words, phrases, sentences are called conjunction. Again listen, the definition of conjunction is the words that join together 2 or more words, phrases, sentences are called conjunction. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त शब्द किंवा वाक्य जोडण्यासाठी ज्या शब्दाचा वापर केला जातो त्या शब्दाला उभयनवी अव्यय असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, गोपाल, अहमद अँड कृष्णा आर फ्रेंड्स. ओके. तर 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडण्यासाठी ज्या शब्दाचा वापर केला जातो त्या शब्दालाच आपण काय म्हणतो कंजंक्शन म्हणतो. सो हियर इज अ गोपाल, अहमद अँड कृष्णा आर फ्रेंड्स. सो देयर इज अ अँड इज अ कंजंक्शन. आता कंजंक्शन अँड, बट, ऑर हे कंजंक्शन आपण यूज करतो 2 वाक्य किंवा 2 शब्द जोडण्यासाठी. ओके. सो गोपाल, अहमद अँड कृष्णा आर फ्रेंड्स. सो देयर इज अ अँड इज अ कंजंक्शन हियर. ओके. So kinds of conjunctions. Kinds of conjunction means उभयनवी अव्ययाचे काही प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार आहे coordinating conjunctions. Coordinating conjunction means what? So look here, the words that join together 2 words or 2 main sentences are called coordinating conjunction. Again listen, what is mean by coordinating conjunction? So the words that join together 2 words or 2 main sentences are called coordinating conjunction. म्हणजे 2 शब्द किंवा 2 मुख्य वाक्य जोडण्यासाठी उभयनवी अव्ययांना कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, रामनाथ अँड हिज वाईफ वेट फॉर फिल्म. ओके. रामनाथ अँड हिज वाईफ वेट फॉर फिल्म. सो हियर इज अ कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन इज अँड. ओके. सो हियर इज अ अँड इज अ कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन. ओके. देन आवर सेकंड काइंड्स ऑफ कंजंक्शन इज सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. Subordinating conjunction. So what is mean by subordinating conjunction? So look here, the words that join with main sentence are called subordinating conjunction. Again listen, what is mean by subordinating conjunction? So the words that join with main sentences are called subordinating conjunction. म्हणजे गौण उपवाक्य मुख्य उपवाक्याशी जोडणाऱ्या उभयनवी अव्ययांना आपण सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, दो रामनाथ इज रिच ही इज नॉट काइंड. सो इट इज अ दो इज अ सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. या सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये जे गौण वाक्य आहे आणि मुख्य वाक्य हे 2 जोडण्यासाठी ज्या उभयनवी अव्ययांना आपण कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असे म्हणतात. अंडरस्टूड? सो इट इज अ दो इज अ सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. सो आवर 7th parts of speech is over. Now we turn our 8 number parts of speech. So 8 number parts of speech is interjection.
interjection. In Marathi we can say केवल प्रयोगी अव्यव्य. Okay. So what is the definition of interjection? So look here. Interjections are the words that express an emotion or some sudden feelings. Again listen, the definition of interjection is interjections are the words that express an emotion or some sudden feelings. Okay. इंटरजेक्शन म्हणजे काय की भावनेचा उद्रेक व्यक्त करणाऱ्या शब्दांना आपण केवल प्रयोगी अव्यव्य असे म्हणतात. भावनेचा उद्रेक व्यक्त करणाऱ्या शब्दांना आपण केवल प्रयोगी अव्यव्य असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल श कीप क्वाइट. सो इज अ श इज अ इंटरजेक्शन. जे आपल्या भावना मनातील जे उद्रेक होतात त्या उद्रेक होणाऱ्या शब्दांना आपण केवल प्रयोगी अव्यव्य असे म्हणतात. ओके. So it is a sh, keep quiet. So here there is some important interjection. इथं काही मेन इंटरजेक्शन आहे जे आपण मोस्टली यूज करतो. ओके. So this example is here alas. Alas in Marathi we can say arre. Second number bro. Bro means चालता हो. Then third number a. A means a या are. Then fourth number low. Low म्हणजे पहा. Then fifth number o. O means oho. Then sixth number shu. Shu means shoe. Then seven number sh. Sh म्हणजे चूक. Then eight number wo. Wo means वा. Then nine number tat. Tat म्हणजे छी. Then 10 number what. What म्हणजे काय. Then 11 number hush. Hush म्हणजे चूक. And last number म्हणजे o. So like that is important interjection. Okay. So like that we learn parts of speech. So in parts of speech definition example is very important. If you learn all these things so you can solve all the question based on parts of speech is very easy. So if you learn all the parts of speech with definition and example. If you learn like that you can solve all the question based on parts of speech is very easily. So everyone learn all these things. Okay.